नमस्कार, मी प्राध्यापक आरती देशमुख, श्री साईबाबा लोकप्रबोधन कला व विज्ञान महाविद्यालय वडनेर, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा। मी सर्व विद्यार्थिनींचे ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। विद्यार्थी मैत्रिणींनो, गृहअर्थशास्त्र BA तृतीय सेमिस्टर ह्या अभ्यासक्रमातील स्वास्थ्य आणि आहार मेजर 2 ह्या विषयातील पहिले प्रकरण समग्र स्वास्थ्याचा अर्थ, व्याख्या, फायदे आणि घटक ह्या प्रकरणातील मागील व्हिडिओमध्ये आपण त्याचे महत्त्व काय आहे, त्याचे फायदे काय आहे, समग्र स्वास्थ्य सुधारण्याचे मार्ग काय आहेत ह्याबद्दल माहिती बघितलेली आहे। विद्यार्थी मैत्रिणींनो, मागील व्हिडिओमध्ये आपण समग्र स्वास्थ्याचे घटक याबद्दल सुद्धा माहिती घेतलेली होती। तर मी तुम्हाला समग्र स्वास्थ्यासाठी जीवनशैलीत सुधारणा करण्याचे प्रमुख 3 मार्ग आहेत याबद्दल सांगितले होते। पहिलं म्हणजे व्यायाम, दुसरं म्हणजे आहार आणि तिसरं म्हणजे जीवनशैली। विद्यार्थी मैत्रिणींनो, मागील व्हिडिओमध्ये आपण व्यायामाचे प्रकार ह्यामधील एरोबिक व्यायाम ह्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण शक्ती प्रशिक्षण व्यायाम काय असते याबद्दल माहिती बघणार आहोत। तर विद्यार्थी मैत्रिणींनो, एरोबिक व्यायाम ह्यामध्ये आपण असं बघितलं होतं की ह्या व्यायामामुळे आपल्याला हृदयाची पंपिंग क्षमता वाढते, रक्ताभिसरण सुधारते, मनोदशा सुधारते, तसंच चांगली झोप लागते, चित्त सुधारते, असं आपण अनेक फायदे बघितलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण शक्ती प्रशिक्षण व्यायामामध्ये काय फायदे आहेत ह्याबद्दल माहिती बघणार आहोत। तर वेट लिफ्टिंग, बेंच प्रेस, ओव्हरहेड प्रेस, स्क्वॅट्स, हिप हिंग हे शक्ती प्रशिक्षणाचे प्रमुख प्रकार आहेत। हे शरीरातील सर्व प्रमुख स्नायू गटांवर काम करतात। शक्ती प्रशिक्षण मजबूत, तंदुरुस्त व निरोगी प्रशिक्षण व्यायाम होय। शक्ती प्रशिक्षण व्यायामामुळे स्नायूंची मजबूती वाढते, हाडांची क्षमता वाढते, आजारांची जोखीम कमी होते। शक्ती प्रशिक्षणामुळे आपल्याला खूप सारे फायदे होतात, जसं की हाडांना मजबूत बनविते। शक्ती प्रशिक्षण व्यायाम शारीरिक संतुलित आणि शारीरिक स्थिती योग्य राखण्यासाठी आपल्याला मदत करते। तसेच शक्ती प्रशिक्षण व्यायाम चयापचय वाढवते, ज्यामुळे अधिक कॅलरीज नष्ट होतात। तसेच शक्ती प्रशिक्षण व्यायामामुळे खांदे आणि हिप्स यांच्या गतिशीलतेमध्ये सुधारणा होते। त्याचप्रमाणे सांध्यांना जखमी होण्यापासून वाचविले जाते। शक्ती प्रशिक्षण व्यायाम हृदयविकार, टाईप 2 मधुमेह व काही प्रकारच्या कॅन्सरपासून सुद्धा सुरक्षित ठेवतो। शक्ती प्रशिक्षण व्यायाम आपल्याला चित्तशुद्धी वाढवते, चित्त म्हणजे झोप सुद्धा छान लागते। संशोधनाद्वारे असे आढळून आले आहे की शक्ती प्रशिक्षण व्यायाम प्रौढांना विचारशक्ती आणि अध्ययन कौशल्यामध्ये सुधारणा घडवून आणते। ह्यानंतरचा तिसरा प्रकारचा व्यायाम म्हणजे लवचिकता प्रशिक्षण व्यायाम। ह्या लवचिकता प्रशिक्षण व्यायामाबद्दल बोलायचे झाल्यास योग, नृत्य, स्ट्रेचिंग, ताई ची इत्यादींचा समावेश होतो। लवचिकता प्रशिक्षण व्यायाम प्रामुख्याने सांध्यांची म्हणजे जॉईंट्सची जी हालचाल आहे ही योग्य प्रकारे ठेवतो आणि दैनंदिन शारीरिक क्रिया ठेवण्यास मदत करतो। ह्याचे सुद्धा अनेक फायदे आहे। लवचिकता प्रशिक्षण व्यायामामुळे स्नायूंना लवचिकता मिळते, ते लवचिक ठेवतो। लवचिकता प्रशिक्षण व्यायाम सांध्यांची हालचाल योग्य ठेवून सर्वसाधारण शारीरिक ज्या हालचाली आहे त्या व्यवस्थित होण्यास मजबूत होते। तसेच शारीरिक हालचाली व्यवस्थित होऊन आपल्याला व्यायामाची जी वेदना आहे, दुखणे आहे, हे कमी होण्यास मदत होते। ह्या व्यायामामुळे कार्यक्षमता वाढते आणि आपले दैनंदिन कार्य आहे हे आपण सहजरित्या पार पाडू शकतो। तसेच चौथं व्यायाम म्हणजे संतुलित क्रिया व्यायाम। ह्या व्यायामाचे सुद्धा खूप सारे फायदे आहे। ह्या व्यायामामुळे रेतीवर चालणे, खडबडीत भागांवर धावणे इत्यादींद्वारे बालकांची स्थूलकारक कौशल्य आहे ही विकसित होतात। ह्यानंतर 5व्या प्रकारचा जो व्यायाम आहे तो म्हणजे